नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका बिअर बारमध्ये शुक्रवारी रात्री मद्यधुंद ग्राहकांनी अस्वच्छतेच्या कारणावरून मोठा राडा घातला। बारमध्ये अस्वच्छता केल्याच्या किरकोळ वादातून सुरू झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत आणि तोडफोडीपर्यंत पोहोचला। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या हुडकेश्वर परिसरातील SK बिअर बारमध्ये काही तरुण मद्यप्राशन करण्यासाठी आले होते। मद्याच्या अतिनशेमुळे एका ग्राहकाने बारच्या आतच उलटी केली। ही अस्वच्छता पाहून बारमधील कर्मचाऱ्याने ही घाण कोण साफ करणार असा सवाल उपस्थित केला। या प्रश्नावरून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली। संबंधित ग्राहकाने सफाईसाठी पैसे देण्याची तयारी दर्शवली होती, मात्र संवादादरम्यान दोन्ही बाजूंनी आक्रमक भूमिका घेतल्याने वाद विकोपाला गेला। काही वेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। संतापलेल्या ग्राहकांनी बारमधील खुर्च्या, टेबल आणि इतर साहित्यांची तोडफोड करण्यास सुरुवात केली। या झटापटीत बार कर्मचारी आणि ग्राहक अशा दोन्ही बाजूंचे काही जण जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। बार प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी विरुद्ध दंगल आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। शुक्रवारी रात्री हुडकेश्वर येथील SK बिअर बारमध्ये अस्वच्छता पसरवण्याच्या कारणावरून 2 गटांमध्ये झालेला वाद। या वादामधून बारमध्ये तोडफोड करण्यात आली असून काही व्यक्ती जखमी झाल्या आहेत। बार व्यवस्थापनाच्या तक्रारीवरून संबंधित आरोपी विरुद्ध दंगल आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे। CCTV फुटेजची तपासणी सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल आणि नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी यांनी दिली आहे। दिनांक 16/4/2026 रोजी रात्री 12 वाजताच्या दरम्यानची घटना आहे। मानेवाडा चौकामध्ये एक SK बार म्हणून आहे, तिथे बार 12 वाजताच्या दरम्यान बंद, मतलब समोरचं गेट बंद केलेलं होतं आणि जे आरोपी आहेत, आरोपी ऋषभ शेषराव सोनवणे वय 23 वर्ष, न्यू नेहरू नगर, यश दिगेश्वर दहीकर नरसाळा आणि सुमित राजेश वाघमारे नेहरू नगर आणि त्यांच्यासोबत आणखी मुले। या लोकांनी पहिल्यांदा तिथे जाऊन ऋषभ सोनवणे आणि यश दहीकर, सुमित वाघमारे हे बारमध्ये जाऊन दारू मागत होते। तर बार मालकाने त्यांना विरोध केला आणि त्यांना आतमध्ये बसूनच दारू प्यायचं होतं असं त्यांचं तक्रार आहे। तक्रारदारांनी तक्रार दिली की हे जे तिन्ही लोक आहे आम्हाला आतमध्येच दारू प्यायची आहे असं म्हणून वादविवाद घालत होते। आणि त्याच्यानंतर त्या वादविवादातनं जेव्हा बार मालकाने त्याला विरोध केला तर त्यावरून या तिन्ही लोकांनी फिर्यादीस म्हणजे तो जो जखमी आहे तुषार दिलीप वानखडे वय 38 वर्ष, राहणार राधानंद नगर, बेसारोड, हुडकेश्वर याला हातबुक्कीने मारहाण केलेली होती आणि तिथलंच बारमधलं दारूच्या बॉटल वगैरे फोडलेल्या होत्या आणि त्यांचं नुकसान केलेलं होतं। अशा तक्रारीवरनं आपण गुन्हा नोंद केलेला आहे। सध्या तपास चालू आहे, शांतता आहे। यात म्हणजे का जो ग्राहक आहे त्यांनी बारमध्ये उलटी केली, नंतर याहूनही आणखी वाद चिघळला अशी माहिती आहे काय? बरोबर आहे। तर या जे आरोपी होते त्यांनी दारू पिऊन उलटी केली, ते स्वच्छ करण्यासाठी पण मग बार मालकांनी त्यांना म्हटलं असता पुन्हा त्याच्यावरून वाद त्यांचा चिघळला आणि या सगळ्या गोष्टीमधून हा विवाद झालेला आहे। आरोपी अटकेत आहे का? नाही, आरोपीला आपण तपासात घेत आहोत, अजून तपास चालू आहे, ते पण क्रॉस गुन्हा दाखल होणार आहे। भरवस्तीत असलेल्या बिअर बारमध्ये अशा प्रकारे तोडफोड आणि हाणामारी झाल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पोलीस आता या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेत असून CCTVच्या आधारे तपासाला गती देण्यात आली आहे। क्षितिजा देशमुख, lokmat.com, नागपूर।